एस-एस-सी-जी-डी भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी-जी-डीच्या नुकतेच या ठिकाणी पेपर झालेले, पेपर पूर्ण या ठिकाणी झाले। 31 मे 2026 रोजी या ठिकाणी एस-एस-सी-जी-डीचे ऑल शिफ्टचे पेपर या ठिकाणी झालेले आहे। आता एस-एस-सी-जी-डी भरतीची आन्सर की जे विद्यार्थी मित्रांनो लवकरच येणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होती की सर एस-एस-सी-जी-डी भरतीची आन्सर की महाराष्ट्राची कोणत्या तारखेला येणार आहे, तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। त्याचबरोबर यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो एस-एस-सी-जी-डीचा जो कडाप आहे एकदम डाऊन या ठिकाणी जाणार आहे, सर्वात कमी जो कडाप जाणार आहे, तर यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो एस-एस-सी-जी-डीचा महाराष्ट्राचा कडाप या ठिकाणी सर्वात कमी जाणार आहे। त्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला सांगणार आहे, कितीपर्यंत कडाप जाणार आहे अशी विद्यार्थ्यांची कमेंट होती। तर तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे की एस-एस-सी-जी-डीचा यावर्षी महाराष्ट्राचा कडाप काय असणार आहे, सेफ झोन काय असणार आहे, सिलेक्शन होण्यासाठी किती मार्क असले पाहिजे, जेणेकरून आपलं सिलेक्शन एस-एस-सी-जी-डी भरतीमध्ये 2026 मध्ये होणार आहे। याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आन्सर की कधीपर्यंत येणार आहे, ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे, ग्राउंड बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे, ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एस-एस-सी-जी-डी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला आणि एस-एस-सी-जी-डी मध्ये यावर्षी तुम्हाला किती मार्क पडलेले आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज लागलेला आहे की आपले किती प्रश्न आपले बरोबर असणार आहे, किती चुकलेले आहे, हे तुम्हाला एक अंदाज आलेला आहे। तुम्ही पेपर दिला आहे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला किती मार्क या ठिकाणी पडले, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे की मुलांना कितीच्या रेशोने मार्क पडलेले आहे याबद्दल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी जर आपण पाहिलं एस-एस-सी-जी-डी 2026चा यावर्षी विषय वेगळा एक लक्षात ठेवा, कारण की यावर्षी तर आपण पाहिलं भरपूर विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी मिळून बॅच घेतले होते एस-एस-सी-जी-डीच्या, आणि त्यामधलं पेपरामध्ये काहीच आलं नाही एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एस-एस-सी-जी-डी मध्ये जर आपण पाहिलं तर एस-एस-सी-जी-डीचे जे पेपर आहे हे फुटलेले आहे। एस-एस-सी-जी-डी भरतीचे जे पेपर आहे हे लीक झालेलं आहे। एक जे जागा आहे 13च्या आकड्यामध्ये एक जागा या ठिकाणी खपलेली आहे। अशा प्रकारे सेटिंग यावर्षी होती एक लक्षात ठेवा। तर एक जे जागा होती एस-एस-सी-जी-डीची, तर 13च्या आकड्यामध्ये एक जागा या ठिकाणी एस-एस-सी-जी-डीची यावर्षी खपलेली आहे एक लक्षात ठेवा। आणि त्यात जे विद्यार्थी मिळून पेपर त्यांनी एकदम हार्ड काढला एक लक्षात ठेवा। असं हे पेपर काढले की म्हणजे त्याचा काही आपल्याला म्हणजे सिलेबसच्या बाहेर जे विद्यार्थी मिळून पेपर यावर्षी काढलेला एक लक्षात ठेवा। याच्या अगोदरचा जो एस-एस-सी-जी-डीचा जो सिलेबस होता, आता मागच्या वर्षीचा पेपर पाहून घ्या तुम्ही, मागच्या वर्षीचा जो पेपर आहे त्यामध्ये जे विद्यार्थी मिळून सिलेबस टू सिलेबसमध्ये पेपरमध्ये येतात, जसं आपण या ठिकाणी पाहिलं 2023 झालं, 2024 झालं, 2025 झालं। तर ह्या 3-4 वर्षा अगोदर जर आपण पाहिलं तर सिलेबस मधले प्रश्न परीक्षेला येत आहे, सिलेबस मधलं जे विद्यार्थी मिळून टॉपिक येत आहे। पण यावर्षी त्यांनी काय केलं, आणि मुलं जे तयारी करत आहे, जे काही प्रिव्हियस क्वेश्चन आहे तर ते जास्त मुलं करत जात आहे, कारण की याच्या अगोदर जे एस-एस-सी-जी-डीचे जे एक्झाम व्हायचे तर त्यामध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जास्त या ठिकाणी रिपीट होत आहे, म्हणजे झालेले प्रश्नपत्रिका संच रिपीट होत आहे किंवा त्याच्या रिलेटेड काय प्रश्न परीक्षेला विचारले जात आहे। पण यावर्षी तसं या ठिकाणी झालं नाही, कारण की 2026 मध्ये सर्व त्यांनी बाहेरचा टाकलेला एक लक्षात ठेवा। त्यामुळे जे विद्यार्थी मिळून यावर्षी जे जास्त या ठिकाणी कडाप जाणार नाही, महाराष्ट्राचा कमी कडाप यावर्षी जाणार आहे एक लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट, मुलांनी बॅच घेतलेल्या म्हणजे मुलांनी क्लासेस पाहिलेले आहे, जसं भरपूर काही क्लासेस वाले आहे, बॅच सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतलेले आहे, हजार रुपयाच्या या ठिकाणी बॅच घेतलेल्या आहे। पण त्यामधलं काहीच त्या ठिकाणी आलं नाही, सगळं सिलेबसच्या बाहेरचं यावर्षी एस-एस-सी-जी-डीच्या परीक्षेला यावर्षी आलेला आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी माहीत आहे, आणि पेपर सुद्धा एकदम हार्ड होता एक लक्षात ठेवा। कितीकर जरी टॉपर असेल, कितीक जरी 80 पैकी 80 सोडवणारा जरी असेल, 80 प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते, एका प्रश्नाला 2 गुण, 160 मार्काचा पेपर होता, 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। किती काही हुशार विद्यार्थी असला, 80 पैकी 80 जरी घेणारा असला, त्यांना सुद्धा या ठिकाणी 60 पर्यंत जास्तीत जास्त सोडवलेला आहे, ठीक आहे। जास्तीत जास्त जे काही टॉपर असेल तर ते 80 पैकी 60 म्हणजे 120 वाले टॉपर आहे सर्वात जास्त, 110 किंवा 120च्या दरम्यान, म्हणजे एकदम टॉपचे एकदम टॉप जरी असेल महाराष्ट्रातून तर 110 ते 120च्या दरम्यान असणारा टॉपर एक लक्षात ठेवा, ठीक आहे।
तर जास्त यावर्षी टॉपर नसणार आहे। आणि त्याचबरोबर SSC GD भरतीचं जे विद्यार्थी मित्रांनो पेपर लीक झालेले होते तुम्हाला माहित आहे, आणि सर्व सिलेबस बाहेरचा आहे, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी माहित आहे पेपर यावर्षी हार्ड आलेले आहे। GK तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारे हार्ड टाकला आहे, हिंदी व्याकरण कशा प्रकारे हार्ड टाकलेला आहे, बुद्धिमत्ता चाचणी कशा प्रकारे हार्ड टाकला आहे, गणिताचा कशा प्रकारे हार्ड टाकलेला आहे, हे तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने माहित आहे, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे यावर्षी SSC GDचा जो कडावा आहे या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आता SSC GD भरतीचा यावर्षी आन्सर की या ठिकाणी कधीपर्यंत येणार आहे, SSC GDची जी आन्सर की आहे कोणत्या तारखेला येणार आहे, कारण की आजची जी तारीख आहे हे 8 जून 2026 आजची तारीख आहे। तर SSC GDची आन्सर की कधी येणार आहे अशी विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर बा SSC GD 2026 ची जी आन्सर की येणार आहे, आज जे विद्यार्थी मित्रांनो आन्सर की येण्याचे चान्सेस आहे, म्हणजे आजची जी तारीख आहे 8 जून 2026 आहे, आज या ठिकाणी आन्सर की येणार आहे। जर समजा आज नाही आली तर मग 9 जूनला येणार आहे, 9 जूनला जर नाही आली तर 10 जूनला येणार आहे, आणि 10 जूनला जर नाही आली तर 11 जूनला येणार आहे। ह्या 3-4 दिवसाच्या अंदर आपल्याला SSC GDची आन्सर की पाहायला भेटणार। आपल्याला संयम ठेवायचा आहे, SSC GDची आन्सर की येणार आहे, ज्यावेळेस SSC GDची आन्सर की येणार आहे त्यावेळेस आपल्याला माहीत पडणार आहे की आपल्याला मार्क किती पडलेले। आता आन्सर की म्हणजे बरेच विद्यार्थी नवीन असते त्यांना असं वाटतं की आन्सर की म्हणजे लिस्ट लागली, फायनल कडापच लागला, रिझल्टच लागला, असं भरपूर विद्यार्थ्यांना वाटते, पण ते आन्सर की राहते, रिझल्ट लागायचा राहते, एक लक्षात ठेवा, कटअप लागायचा राहते, एक लक्षात ठेवा। आन्सर की मध्ये आपल्याला मार्क दाखवते की आपले किती प्रश्न बरोबर आहे, किती आपले चुकलेले आहे, हे काय म्हणजे जेणेकरून आपण त्या ठिकाणी आपला अंदाज या ठिकाणी लागतो की आपल्याला एवढे मार्क पडलेले आहे। तर आता SSC GD भरतीचा आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला तर यावर्षी SSC GD भरतीचे ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते, कारण की भरपूर विद्यार्थी जे ग्राउंडच्या सुद्धा प्रतीक्षेत आहे की आता त्यांनी आतापर्यंत फक्त पेपरचीच तयारी केली, आता ग्राउंड एका महिन्यानं होणार आहे का, 2 महिन्यानं होणार आहे का, असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो यावर्षी SSC GD भरतीमध्ये जास्त टाइम आपल्याला ग्राउंडसाठी भेटणार आहे। तर ग्राउंड कधीपर्यंत येणार आहे, तर बा SSC GDचं जे ग्राउंड आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर महिन्यापर्यंत येण्याचे दाट शक्यता। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, यामागं जे विद्यार्थी मित्रांनो CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 9195 जागांसाठी भरती निघाली होती, त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये ट्रेड टेस्ट, आणि SSC GDचे जे ग्राउंड आहे हे CRPF कंडक्ट या ठिकाणी करते, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे पहिले CRPFच्या ऑगस्ट महिन्यामध्ये ग्राउंड होणार आहे, CRPF ट्रेड्समॅनचे ऑगस्टच्या दुसऱ्या-तिसऱ्या हप्त्यामध्ये होणार आहे, आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी SSC GDचे ग्राउंड चालू होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता SSC GDचा यावर्षी महाराष्ट्राचा कडाप किती राहणार आहे, फायनल कडाप किती राहणार आहे, त्याचबरोबर ग्राउंडचा कडाप किती राहणार आहे, तर बघा ग्राउंडचा जो कडाप आहे कोणती कॅटेगरी असा आहे SC ST OBC EWS ओपन, तर कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। कमी जाण्याचं जे कारण आहे पहिली गोष्ट पेपर लीक झालेले आहे, पेपर फुटलेले आहे, दुसरी गोष्ट या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं दुसरी गोष्ट तर यावर्षी जे SSC GD मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर SSC GD मध्ये पेपर हार्ड आलेले आहे, आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी मुलं यावर्षी जे सर्वात जास्त अग्निवीरचे पण पेपर ह्याच पिरियडला आले, त्याचबरोबर पोलीस भरती सुद्धा ह्याच पिरियडला आली, तर भरपूर काही विद्यार्थी इकडे सुद्धा तयारी करत होते, त्यामुळे चांगला अभ्यास झाला नाही, तर मुलांना कमी मार्क्स पडलेले, हार्ड पेपर सुद्धा आलेला आहे। तर SSC GDचा जो कडाप आहे SC ST OBC EWS कॅटेगरीचा असाल तर जवळपास ग्राउंडचा जो कडाप आहे 80-90च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे, एवढा सेफ झोन असणार आहे। आणि फायनल कडाप जर आपण पाहिलं SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचा तर हा या ठिकाणी 90 ते 100च्या आसपास असणार आहे, त्यापेक्षा सुद्धा कमी जाऊ शकते, आणि यावर्षी नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा आपले 15-16 मार्क या ठिकाणी वाढणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दाडीतच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय